हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्हाला सगळे? आशा करते की मस्त असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझा देवारा. काय काय आमच्या देवाऱ्यात ते आपण बघू. ही आहे सर्वप्रथम अंबाबाईची तुळजापूरच्या खूप छान अशी मोठीशी मूर्ती. आणि ही आहे त्या अंबाबाईची परडी, जिची सेवा आम्ही करतो. आणि हे पोथी पुराण आणि हे देवांचे 2 घागरी, त्यात आम्ही देवांचं पाणी स्वतंत्रपणे भरून ठेवतो. तर आता आपण हे बघा, रांगोळी आमच्या आईनं काढली आणि हे बघा. आणि नंतर आपण सुरू करू देवारा. हा आमचा मोठा असा खूप सुंदर असा देवारा आहे. हे बघा, आपण इकडून सुरू करू. मी इथं देवाऱ्याला मोरपीस बांधलेला आहे आणि नंतर कलश. आणि हे बघा, माझ्या घरी लावलेले नागलीचं पानं आम्ही कलशला लावलेत. आणि इतके सुंदर आणि खूप सारे फुलं, अख्खी गल्ली नेते तरी पण आम्ही एवढे फुलं आज देवांना वाहिलेले आहेत. हे बघा, हे बघा, मी आत्ताच स्वामीची नित्यसेवा केली म्हणून तुपाचा दिवा लावला. आणि हे तेलाचा दिवा आईनं पूजा केल्यानंतर लावलेला. आणि हे छोटासा स्वामीसाठी पाण्याचा ग्लास. आणि हे बघा, आमचे नंदलाल किती क्यूट आहेत, सुंदर आहेत ना. आणि खूप सारे देव आहेत, पण इतके फुलं आहेत की सगळ्या फुलात झाकाळून गेलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. आणि मागे बसलेले आहेत माझे स्वामी समर्थ, माझं श्रद्धास्थान, माझा विश्वास, माझे आस्था आणि माझं सर्वस्व असलेले स्वामी. हे बघा किती छान आहे. आणि हे देव थोडे थोडे दिसत आहेत, मोठे असलेले तेवढे खंडेराया, ज्ञानेश्वर माऊली. आणि बाकीचे देव आहेत घंटी, हळदी कुंकाचा पंचपाळ. आणि अशा प्रकारे आमचं. आणि हे ड्रॉवर आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही सगळं देवाचं साहित्य ठेवतो. तर कसं वाटलं तुम्हाला माझं देवघर आणि माझी पूजा आणि फुले? आणि कोण कोण स्वामीची नित्यसेवा करते, सर्वांना माझ्याकडून मनापासून श्री स्वामी समर्थ. हे बघा किती सुंदर आहे हे सर्व. आणि हे बघा, मी हे वर गणपतीचे 2 लग्नपत्रिकेत आलेले गणपती चिटकावले होते. आणि खूप साऱ्या मागे फोटो पण आहेत आमच्या देवाऱ्याच्या. आणि मी ह्या झाडू बनवला आहे मोरपिसांचा स्वामी मंदिर झाडण्यासाठी. हे बघू शकता. आणि कसं वाटलं माझं मंदिर आणि देव आणि देवघर, कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला आणि खूप सारा सपोर्ट करा. बाय बाय. तुमचा दिवस आनंदात जाओ. बाय एव्हरीवन.